11:30 वाजले तरी बी अजून पप्पा आले नव्हते लाडूचे. मग आम्ही वाट बघत बसलेलो. लाडू का जागी होती एवढ्या वेळ, कारण का आज तिला भेटणार होतं सरप्राईज चांगलंसं. मी बी वाट बघत होते असं काही सरप्राईज भेटणार आहे. मी जेव्हा सरप्राईज बघितले एवढे हसले, मला हसूच आवरलं नाही. सरप्राईजमध्ये होतं बऱ्याचशाने कोलगेट लाडूला 2-3 दिवस झालं त्याच्या दाताचे प्रॉब्लेम चालू झाल्या. हॉस्पिटलला बी जाऊन आलो आणि आज उद्या जायचं आहे म्हणा हॉस्पिटलमध्ये. मग त्याला बऱ्याचशाने कोलगेट बघून ती तर म्हणलेली पप्पा तुम्ही माझ्यासाठी हे आणलंय काय. मग त्याला बरेच कोलगेट आणलेलं, कारण का लहान मुलांचं कोलगेट तर मी यूज करत नव्हते. आम्ही जी वापरते तेच तिला यूज करत होतं. आता मला कळालं की लहान मुलांचं बी वेगळं असतं, त्याच्यासाठी आता ती आणलेलं आहे. माझ्याजवळ मी ब्रश वगैरे नव्हता, माझं खराब झालं. मला ब्रश, लिबॉन तेल, खोबरेल तेल बी सपलेलं तिने घेऊन आलेत. बिचारे आल्या पहिला की नाही कपड्याची मशीन लावून घ्यायला लागल्यात, कारण का ते मिशनीचं काम मला काही जमत नाही, म्हणजे जोडता येत नाही. बाथरूममध्ये बसत नाही म्हणून त्यांना किचनमध्ये आणून त्याला जोडून मग कपडे लावून धुवायला ते रात्री सगळं धुवून वगैरे ठेवतो. सगळ्या लगेच वाळत घालतो मी. मला ते जमत नाही ना, हिनेच आल्यावर करतात. मग इथं नवीन ब्रश आणलेला म्हणून हिचं उद्घाटन चालू झालं. ती म्हणते मम्मी मी नाही संध्याकाळपासून ब्रश करणार इथनं पुढं. मी एवढे सांगते तेव्हा ऐकली नाही. आज नवीन आणलं म्हणून तिनं लगेच उद्घाटन केलं. मला करू दे, चांगलीच गोष्ट आहे. आणि तसं बी तर दाताचा प्रॉब्लेम बी चालू झाला आहे. आणि ब्रश करते तर त्याचा आरण एकदम रडायला लागलेला. म्हटलं काय, म्हटलं ऐकत नाहीत पोरं. 12 वाजले 12:30 वाजले तरी मी लवकर झोपत नाही. आणि सकाळी उठायला लाडूला वेळ होतो शाळेला. इथं एवढं रडत बसलेला. मग त्याला थोडं जवळ खेळलं, त्यासोबत खेळले वगैरे. त्याला ना सोबत 24 तास मी समोर पाहिजे. जरा 2 मिनटं सोडून लाडूकडे लक्ष गेलं ना एकदम रडायला लागतंय. 2 पोरांना मी कसं हँडल करते मला माहीत. व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट, शेअर करा. भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये.